नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं सूत्रांकडून कळतंय. मुख्यमंत्री शिंदेंनी सावंत यांना भेटीसाठी बोलावलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. इतकंच नाही तर एका शेतकऱ्याने पाणी पुरवठ्याबद्दल प्रश्न विचारल्यावर त्याची औकात देखील तानाजी सावंत यांनी काढलेली होती. त्यामुळे या दोन्ही वक्तव्यांमुळे बराच वाद निर्माण झालाय. राजकीय प्रतिक्रियाही त्याच्या उमटल्यात. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि त्यांनी सावंत यांना भेटीसाठी बोलावल्याचं कळतंय. तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे. ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात. आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं. निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे. याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे. नाही, अशी अनेक उदाहरणं त्यांची आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन निवडणुकीच्या तोंडावर याबद्दल आपल्याबद्दलचा संदेश वाईट जातो आहे याची दखल अतिशय सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे. नाही, तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे. ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात. आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं. निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे. याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे. नाही, अशी अनेक उदाहरणं त्यांची आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन निवडणुकीच्या तोंडावर याबद्दल आपल्याबद्दलचा संदेश वाईट जातो आहे याची दखल अतिशय सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे. इतर माननीय एकनाथ शिंदेजींनी ताबडतोब द्यावी असं म्हणायचं कारणच नाही. उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये समजा मी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर देवेंद्रजी मग फोन करतात. आणि म्हणून आम्हा सर्वांनाच म्हणजे तानाजीराव एकटेच नाही, माझ्यापासून तर आमच्या प्रत्येक नेत्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यातून महायुतीचा प्रश्न नाही, या महाराष्ट्राचं नुकसान होईल.